श्रीराम नमस्कार. आज 18 ऑगस्ट 2024 भगवद्गीता आणि मनुष्य जीवन भाग 30. साधारण 1 महिन्याच्या मधल्या गॅपनंतर आपण परत भगवद्गीता हा विषय परत एकदा सुरू करत आहोत किंवा पाहत आहोत. ह्या विषयामध्ये मागं 1-2 निरूपणात लोटे परशुराम जे कोकणात आहे तेथील काळ्या आजींचा मी 1-2दा उल्लेख केला होता. आणि त्या आजी वय वर्ष 84 त्यांचं होतं. शनिवारी त्या चिपळूणच्या गाडीने अंबरनाथला जायच्या आणि आपल्या मुलाकडं जाऊन रविवारचं आपलं रेकॉर्डिंग झालं की संध्याकाळी ऐकून रात्रीच्या परत एसटीत बसून सोमवारी परशुरामला परत जायच्या. असं त्यांचं कित्येक महिने हे रुटीन होतं. मागील आठवड्यामध्ये त्यांचं निधन झालं आणि निधन व्हायच्या 1 दिवस अगोदर त्या मुलाकडं होत्या मुंबईला. तर त्यांनी सांगितलं की बापटांना असा निरोप द्या की भगवद्गीतेचं परत निरूपण सुरू कराल तेव्हा ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराजांबद्दल 2 शब्द तरी बोला. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आज माझ्या मते 9वा-10वा त्यांचा असूच शकेल, म्हणजे एकंदरीत आत्ता माझे दिवस लक्षात नाही. पण सांगायचं 2 गोष्टी कारण आहेत म्हणजे ह्याला की एक म्हणजे स्थूल देवात होत्या तेव्हासुद्धा परमात्म्याला एकरूप होत्या आणि जीवन मोकळं होताना देह स्थूल देहातनं सूक्ष्म देह बाहेर पडताना कुठल्याही प्रकारचं दुःख क्लेश हे त्यांनी करून घेतलं नाही किंवा त्यांना झालं नाही. सहजतेने हसत त्यांनी हा निरोप मुलाकडे दिला. हे ऐकताना किंवा आपण जर ह्या गोष्टीवर विचार केला तर ते इतकी कठीण आणि अवघड गोष्ट आहे की जीवनभर परशुरामाची सेवा त्यांनी केली किंवा अध्यात्माच्या ज्या मार्गावर त्या चालल्या असतील मला माहीत नाही, कारण त्यात भेट कधी झाली नाही. कसं जीवन जगलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्या आजी होत्या. त्यामुळं आजच्या भागामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे उदाहरण द्यायचा प्रयत्न नक्की करतो. आणि नाही त्याच्यात देता आलं तर उद्या त्यांच्यासाठी वेगळा भाग मी करीन. 5-10 मिनिटाचं जे रेकॉर्डिंग असतं ते करीन. मागच्या भागामध्ये आपण आत्ता कर्मसन्यास योग हा विषय 8व्या भागापासून सुरू केला होता. म्हणजे त्याच्यामध्ये कर्मयोगानंतर मनुष्य जे क्रिया करतो, कर्म म्हणजे क्रिया, आणि ह्या क्रियेमधनं संन्यास प्राप्त करणं. कर्मसन्यास योगातली मागचा भाग आपण पूर्ण कर्म ते संन्यास ह्या एका शब्दावरती सांगायचा प्रयत्न केला होता की जीवनामध्ये महत्त्व कशासाठी आहे. इतकं सर्वसाधारण जीवन जगताना आपण आपल्यातच इतके गुरफटलेले असतो की अध्यात्म आणि आपल्या वेदांमध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये जीवन कसे जगावे हे जे भगवंतांनी सांगितलेलं आहे हे आपण लक्षात घेतच नाही किंवा त्या अनुषंगाने त्याचं आचरण होत नाही. जीवनाची परीक्षा देताना जसं आपण शाळेमध्ये शिकत होतो की आपले पेपर असायचे, त्या पुस्तकामधले त्या धड्यांमध्ये जे प्रश्न असायचे किंवा उत्तरं असायची तीच आपण द्यायचो. पण गंमत बघा की एक 150 पानी पुस्तक किंवा 200 पानी पुस्तक
तरी त्यातले 2-3 भाग केलेले असतात की पहिलं सेमिस्टर वेगळं आणि दुसरं सेमिस्टर वेगळं. एवढं सोपं असून सुद्धा आपण त्याच्यामध्ये नापास व्हायचो. म्हणजे 5 ते 6 धडेच असतील, पण हे का घडायचं हे तेव्हा आपल्याला कळलं नाही. घडायचं आहे खरं, पण जीवनाचा हा जो प्रत्येक मनुष्याचा जीवनकाळ आहे, हा जगताना भगवंतानी अर्जुनाला जे सांगितलेलं आहे की कर्मातनं संन्यासात येताना कसं जगावं. भगवंत आहे, आपल्याला गुरु आहेत, आपल्याला शिक्षक आहेत, आपल्याला सांगणारे अधिकारी आहेत, आपल्याला आईवडील आहेत. जोपर्यंत असतात तोपर्यंत किंमत नसते. पण ज्यावेळी ह्याच्यामधलं काही प्राप्त होत नाही, ह्याच्यातलं कोणी सांगणारं जर आपल्याला दिसलं नाही किंवा भेटलं नाही, तर मनुष्याचं जीवन हे एखाद्या म्हणजे जो पतंग असतो तो तुटतो ते धाग्यापासून आणि तो कुठेही जसा वारा येईल तसा भरकटत जातो, तसं जीवन आहे. म्हणून ती पतंगाची जी दोर असते, त्या दोराला आपण पतंग ज्यांनी उडवला त्यांनी बघितलं असेल की हे बोट पहिलं जे आहे ते असं धरतात आणि त्यांनी आणि अंगठा अशा याने तो असा पतंग उडवला जातो. ही नशिबाची आणि आपल्या कर्माची जो ताण आहे तो त्या धाग्यात असतो आणि तो जो ताण आहे आणि वरचं नशीब जे असतं ते आकाशात उंचावत असतं आणि आपण त्याला नियंत्रित करत असतो. जीवनातली सुख दुःख ही त्या पतंगासारखे असतात. कधीतरी एकदमच उसळी मारतो, वर जातो, आपण घाबरतो, अरे हा अति वर गेलेला आहे, फाटेल किंवा तुटेल. मनुष्याचं जीवन पण असंच आहे. जीवनामध्ये उत्तम गोष्टी जरी घडायला लागल्या तरी मनुष्याला असं वाटतं की हे जरा अतिच चांगलं झालंय, कारण त्याला त्याची अपेक्षा नसते. आणि जेव्हा तोच पतंग गोत मारतो म्हणजे त्याच वेगाने तो उलटा खाली येतो, तेव्हा जो पतंग उडवणारा असतो, जो नियंत्रण करणारा असतो, त्याचं कौशल्य असतं की ते कसं वर आणायचं. मग थोडीशी तो ढील देतो. ढील दिल्यानंतर तो पतंग त्याचं त्यावेळची गती जी आहे ती थोडीशी कमी होते आणि त्याचा वेग थोडा म्हणजे भरकटल्यासारखा होतो आणि तो परत उंच उडी घेतो. हे मनुष्याचं जीवन आहे. गोत मारली तरी थोडंसं आपल्याला वैचारिकदृष्ट्या विचार मोकळं होणे गरजेचं आहे आणि ते झाले की परत आपण उंच उडी घेणार आहे. पण जो ताण आपण घेत असतो, जेवढा ताण आहे सहन करायचा, हा आपण हे जे बोट आहे, एखाद्याला आपण म्हणतो चल चालू लाग, तर बाकी हे बोट नाही दाखवत, ह्याच्यातली हे दाखवतो चालू लाग. मग किती ताकद असेल ह्या बोटामध्ये. ये म्हटलं तरी असं करतो, जा म्हटलं तरी असं करतो, न बोलता अपमान आणि त्याच्यावरती ताण. भगवंतांनी कुठं धरलंय सुदर्शन चक्र. हा ताण जो आहे हा भगवंतांनी स्वतःच्या ताब्यात ठेवला आणि तो त्याचं चक्र त्याभोवती फिरत आहे. हा विचार आपण कधी करत नाही. आपण फक्त पतंग, आसारी, जे गुंडाळ असतो ते जीवन असतं की तो गुंडाळच असतो एक जण. आपण म्हणतो ना का मला जास्त बोलू नको, मला गुंडाळतोस का. तसं जीवन हे कोणतरी दुसरं गुंडाळत असतो. आपला ताण जो असतो बघा, ताणलेला काय धागा, तो जेव्हा हापसतो तेव्हा तो धागा एका आसारीला गुंडाळला जातो आणि जो आसारीला व्यवस्थित गुंडाळतो तो गुंता होऊन देत नाही, तो म्हणजे गुरु आहे. पण ओढलेला धागा जर व्यवस्थित गुंडाळला गेला नाही तर त्याचा गुंता होऊन जातो आणि मग ते सोडवणं अवघड असतं.
मग अर्जुनाच्या जीवनामध्ये, विचारांमध्ये जी गुंतागुंत झाली आणि अर्जुनाच्या दृष्टिकोनातनं जे प्रश्न सर्वसामान्यांच्या मार्फत त्यांनी भगवंतासमोर मांडले, हे सोपे होते पण क्षणात गुंत होणारे होते. आपण एखादी बाजारातनं काहीतरी पदार्थ आणतो, त्याला चटणी बांधलेली असते, दोरा बांधलेला असतो, सूरगाठ असते किंवा गुंडाळलेला असतो, पण आपलं मन इतकं अस्वस्थ असतं, कधी एकदा त्याला सोडतोय आणि बरोबर तो धागा गुंततो. एक छोटीशी गाठ असते, पण मनुष्याचा त्याच्या करण्यासाठी सहनशक्ती संपते, पेशन्स संपतो आणि म्हणतो कात्र्यान कापून टाकू. मग इथं भगवद्गीतेमध्ये हीच क्रिया आहे. प्रश्न आणि गाठी छोट्या आहेत, पण सोडवणारा भगवंत आहे, कापणारा नाहीये. डॉक्टर काय म्हणायचे की जो कापतो, ज्याची कापणी होते ना, ते परत जोडलं जात नाही, परत ते एकसंध होत नाही. पण जे सोडलं, हे आपल्या मनावरचा ताबा मिळवण्यासाठी उत्तम खेळ आहे म्हटले. आपण लहानपणापासून आपण बघितलेलं, आता जसं युग बदलत चाललं आहे, आपल्या अंडरगार्मेंटला इलेस्टिक आलं, पण आपण लहानपणी आपण पिढीने नक्की बघितलं असेल की सगळ्यांना नाड्या होत्या, किंवा माता भगिनींच्या परकराला नाड्या, अजूनही नाड्याच असतात. का असतात? तर ती काय फक्त फॅशन म्हणून त्याच्यामध्ये दिलेलं नसतं. आपला देह स्थिर राहावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. स्त्रीला लग्नामध्ये विधीला डाव्या हाताला बसवलं जातं की जे आयुष्यामध्ये बदल घडू शकतो त्या क्रिया डाव्या हाताला, आणि ज्या बदल होऊ शकत नाही त्या उजव्या हाताला. मग ह्याची निर्मितीच होताना सर्व गाठी भगवंतांनी कशा बांधायच्या आणि कशाच्या बांधल्या गेल्या पाहिजेत हे सांगून ठेवलेलं आहे. मग कर्मातनं संन्यासात जाताना जे षडरिपू आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, अहंकार, या षडरिपूंना आपलं शरीर, आपलं मन हे स्वीकारून त्यांना आपल्यावरती हवी होऊ देतं. हे आपण 1-2 भागापूर्वी पाहिलेलं आहे की जो इंद्रियात अडकतो तो संन्यास मार्गाला जाऊ शकत नाही. पण जो योगी आहे, आता अजून एक गंमत आपण सांगतो ना की रचना जशी शब्दांची असतात ना, की डॉक्टर प्रत्येक शब्दाची फोड करायची. म्हणजे एखादं व्यक्तिमत्व असेल किंवा एखादी गोष्ट असेल, आता आपण त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या षडरिपूंचा, म्हणजे आपण हे जे रिपू आहेत ते असे ऐकले, पण ते सोपं कसं सांगायचं, लक्षात ठेवायचं की मनुष्याला उत्तम खाणं, उत्तम विचार, उत्तम ज्ञान ह्याचीच प्राप्ती व्हावी. पण मग तोही का करू शकत नाही? कारण ह्या 6 रिपूंना त्यांनी धारण केलेलं असतं, म्हणून त्याला साधारण म्हणतात. बरं का? ह्या सर्व गोष्टी मनुष्याच्या जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत, म्हणजे आपण जसं म्हणतो ह्या गोष्टी सोडल्या पाहिजेत, जसं नियंत्रण पाहिजे. मग ह्या 6 गोष्टींवरचं ज्याचं नियंत्रण असतं, की ह्या षडरिपूंवरती ज्यांचा अंमल आहे, नियंत्रणात आहेत,
आणि ह्या षडरिपूंना कधीही ते संपवू शकतात, त्यांचा अंत करू शकतात. त्यांना संत म्हणतात. आणि ह्या सर्व षडरिपूंचा अर्थ समजून जे मनुष्याला जीवन जगायला शिकवतात त्याला समर्थ म्हणतात. हा एक भाग असा आहे. आज निरूपण मुद्दामून मी खूप हळू का सांगतोय, कारण कर्मातनं संन्यास हा समजला ना तर पुढचे सगळे अध्याय समजणार आहेत. सोडायचं आहे काय आणि घ्यायचं आहे काय. मग ह्या जीवनामध्ये जेव्हा अर्जुनाने भगवंताला सांगितलं की मी संन्यासी होतो, मला ऑप्शन 2 दिलेलेस, ह्या 2 गोष्टी तू मला सांगितलेल्या आहेस, कर्म कर नाही तर संन्यास कर. आणि तिथं अर्जुनाचा जो गैरसमज झाला, त्याला वाटलं सुटलो, संन्यास घ्या म्हणून सांगितलं तर मी आता सुटलो. मग तिथं भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की जो उत्तम क्रिया करून ज्ञानी होतो, जो उत्तम क्रिया करून ज्ञानी होतो त्याला योगी म्हटलेलं आहे. योगी म्हणजे कोण? जो क्रियाशील आहे, पण ज्ञानाच्या अनुसरून, जे ज्ञानाने सांगितलेलं आहे, उत्तम ज्ञान, मुद्दाम शब्द वापरतो, उत्तम ज्ञान, ह्या दोन्हीचा संगम जो जिथं आहे तो म्हणजे योग. आणि हे जो धारण करतो तो योगी आहे. मग त्यांनी इथं उदाहरण देताना सांगितलंय की एखादी व्यक्ती, जसं आपण म्हणतो की मठामध्ये किंवा आश्रमामध्ये संन्यासी आहे, सर्व सोडलंय, त्यांचं म्हणणं हे भगवंत अर्जुनाला सांगतात बरं का, समजावून की एखादी संन्यासी जर आश्रमात असेल, पण ह्या 6 रिपूंमधला एखादा रिपू त्याच्या अंतर्मनात जर जागृत झाला आणि त्याचं एखाद्या स्त्रीशी लगड झाली तर त्याला अनैतिक, हा शब्द आपल्याला माहिती आहे, आपण म्हणतो ह्याला अनैतिक संबंध म्हणतात. त्या गोष्टीतनं जर पुत्रप्राप्ती किंवा जे मूल अपत्य झालं तर हे आता माझं नाही, हे लपवायचं कसं, म्हणून त्या संन्यासाची आटापिटा चालू असतो. त्या स्त्रीला लपवायचा प्रयत्न तो करतो. आता ह्या मुलाला नाव कोणाचं द्यायचं, वडिलांचं नाव कोणी द्यायचं, म्हणजे वडिलांचं काय नाव द्यायचं, कारण संन्यास आहे म्हटल्यानंतर सांगू शकत नाही. म्हणजे जो सगळ्यातनं मोकळा झाला आता, हा सगळ्यातनं मोकळा होण्यापेक्षा सगळ्यात अडकला. म्हणून भगवंत इथं अर्जुनाला सांगतात की अर्जुना, जी व्यक्ती संसार उत्तम करते, बघा छानपैकी लग्न केलं, बायको आली, मन आणि शरीर दोन्हीचाही उपभोग घेतला, आनंदाने घेतला, वासनेने नाही, आनंदाने घेतला. अपत्य झालं, वडिलांचं नाव दिलं गेलं, त्याचं संगोपन झालं, कुठंही अडचण नाही. पण ही गोष्ट करत असताना फक्त संसारातच अडकून बसला, फक्तच माझी बायको, माझाच मुलगा, तर या षडरिपूंच्या तो आहारी गेल्यासारखं होतं. म्हणजे मनुष्याने संसारात राहून अलिप्त राहायला पाहिजे, म्हणजे तो संन्यास. गोष्ट करायची आहे, क्रिया करायची आहे, पण क्रिया केल्यानंतर त्या क्रियेशी जो चिटकून राहतो तो संन्यासी नाही, पण ती क्रिया केल्यानंतर जो मोकळा होतो आणि ती क्रिया योग्य मार्गाने जो करतो तो संन्यासी आहे. संन्यासी त्याला म्हटलेलं आहे. 6 गोष्टींचा जो न्यास, संन्यास या शब्दाचा सुद्धा अर्थ आपण जसं म्हणतो ना की काढलं किंवा काय आहे,
या सगळ्या रिपूंचा ज्याच्या मनावरती काही परिणाम होत नाही आहेत सगळे. संन्यासीला वेगळं शरीर भगवंताने दिलेलं नाही आहेत, किंवा वेगळे विचार भगवंताने दिलेले नाही आहेत, किंवा वेगळ्या भावना त्यांनी वेगळ्या दिलेल्या नाही आहेत. जो देह इतरांना दिलाय तोच देह त्याला दिलाय. ज्या वैचारिक भावना इतरांना दिल्या त्याच त्याला दिलेल्या आहेत. फक्त संयम कसा करायचा, त्याच्यावरती संयम हवा, हे भगवंतानी त्या संन्यासाकडं जे करणारं कर्म आहे ते उत्तम ज्ञानाने साधतो तो योग, तो योगी, तो संन्यासी. म्हणून ह्याच्यासाठी जीवनामध्ये गुरुची आवश्यकता खूप असते. गोष्ट प्राप्त आहे. अर्जुन रथावरती आहे, श्रीकृष्ण रथावरती आहे. एक स्थितप्रज्ञ आहे, एक जगाचा निर्माता आहे, संचालक आहे. दोघंही बरोबर आहेत. अगोदरही होते पण कळत नव्हतं. युद्धभूमीच्या मध्ये याच्या युद्ध जेव्हा सुरू झालं, भगवंतांनी जेव्हा आपलं स्वरूप दाखवलं, म्हणून स्वरूप हा शब्द सुद्धा खूप महत्वाचा आहे. स्वरूप कळलं की रूपाचं प्रदर्शन होतं. पण नुसतं रूप बघितलं तर स्वरूपाचं प्रदर्शन होत नाही. उदाहरण सांगतो, चला आलं लकीली उदाहरण आठवलं. नामदेव महाराजांचं उदाहरण घेऊ. आजींची इच्छा पूर्ण. लहानपणापासून नामदेव महाराज पांडुरंगाच्या सेवेत होते. त्यांचा दुधाचा प्रसंग तर सगळ्यांनाच माहिती आहे. इतके कैवारी होते की जीवनामध्ये काही वाईट केलंच नाही त्यांनी. पण लहानपण सुद्धा इतकं निष्पाप आणि सुंदर होतं. आणि ज्या संतांमध्ये पहिल्याच भेटीत भगवंत ज्यांना भेटले त्यात नामदेव महाराज होते. रोज मंदिरात यावं पंढरपूरला, पांडुरंगाला ते दूध दाखवावं आई वडिलांनी दिलेलं, आणि ते दोघांनी प्यावं. लोक यायची, नमस्कार करून जायची. नामदेव महाराज यायचे, जे काही तो ग्लास भांड तेव्हाचा असेल ते घेऊन पांडुरंगासमोर, आणि दोघंही प्यायचे. ते नंतर सिद्ध झालं होतं की भगवंत नामाच्या हातनं दूध पितो. जराशी मी जरा दूध पाजतोय ते रूप समोर उभं होतं. पण जरा समोर उभा होता हा विश्वाचा निर्माता भगवंत आहे, हे स्वरूप नामदेव महाराजांना माहित नव्हतं. लक्षात घ्या भाग. साक्षात पांडुरंग समोर होता. पांडुरंग नामदेवांबरोबर रोज दूध प्यायचा. नामदेवांना पांडुरंगाच्या रूपाची ओळख होती पण स्वरूपाची ओळख नव्हती. सगळे म्हणतात पांडुरंग नमस्कार करून जातात म्हणून ते म्हणायचे, पण पांडुरंग म्हणजे काय हे त्याला कळलंच नव्हतं. आणि एक दिवस विठ्ठलाला वाटलं की इतका आपला हा भक्त आहे, पण उपयोग काय? माझी ओळखच याला जर नसेल तर याचं ज्ञान वाया जाणार आहे. कोण सांगताय? मनुष्य जीवनभर भक्ती करतो आणि भगवंताची प्राप्तीचा कामना करत असतो. इथं प्राप्त आहे पण प्राप्ती नाही आहे. भगवंत समोर होता, भगवंत खेळत होता, भगवंत बोलत होता, सर्व प्राप्त होतं, पण हा भगवंत आहे ही ओळख नव्हती, म्हणून प्राप्ती नव्हती. आणि मग एक दिवशी पांडुरंगालाच वाटलं की नाही, हिला हा जर इथंच राहिला
त्याला ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. रथावरती अर्जुन होता, श्रीकृष्ण होता. दोघही मित्र होते. तोच बायकोचा भाऊ पण होता. प्राप्त होता पण प्राप्त नव्हता. जवळ होतं पण ज्ञान नव्हतं. युद्धभूमीवरती ज्ञान घ्यायची वेळ आली, म्हणजे जीवनाच्या शेवटच्या क्षणी ज्ञान घ्यायची वेळ आली. बघा, मी शेवटच्या क्षणी एवढ्यासाठी म्हटलं, युद्ध होतं, कोणीही जिंकू किंवा मरू शकत होतं. खात्री नव्हती की अर्जुन जिंकून आणि ह्याच्यामध्ये येईल. शेवटी युद्ध होतं. ते युद्धात काही होऊ शकतं. म्हणजेच अंतिम समयी भगवंताची प्राप्ती झाली आणि ज्ञानाची प्राप्ती झाली आणि जीवन बदललं. ज्ञानी होता, स्वतः स्थितप्रज्ञ होता, कर्म करत होता, पण कर्म करताना मोकळं व्हायचं भान हे समाजाने राखलं पाहिजे आणि हा संदेश समाजापर्यंत पोचला गेला पाहिजे. याच्यासाठी अर्जुनाने केलेलं नाटक आहे. मी 10 वेळा जो शब्द उच्चारतो की हा स्थितप्रज्ञ होता, अर्जुन एवढा लढाया जिंकलेला होता, अशा माणसाला हे प्रश्न पडावे. समाजासाठी केलेली ही कृती होती. भगवंत प्राप्ती जीवनामध्ये सर्वसाधारण माणसाला कशी होते हे एक उत्तम उदाहरण आहे. जीवनात आपण रोज आपल्या ह्या ना त्या कारणांनी माणसांच्या बरोबर असतो, मोठ्या संतांच्या बरोबर असतो, महाराजांच्या बरोबर असतो. प्राप्त असतात पण प्राप्ती नसते. नक्की ते संत आहेत का? मी ज्यांच्या संगतीत आहे ते नक्की योग्यतेचे आहेत का? हे ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि इथं भगवंत म्हणून अर्जुन भगवंताची ओळख करून देतोय. मुद्दामून प्रश्न विचारतोय की समाजाला जीवन कसं जगावं हा कळायचा आणि हा सांगायचा. हे महाभारतातलं ही भगवद्गीता म्हणजे कदाचित अर्जुनाच्या दृष्टीने शेवटचा चान्स, की नंतर काही भगवंतानी कोणाला हे सांगितलं नसतं. मग नामदेव महाराजांना, म्हणजे हेच उदाहरण इथं नामदेव महाराजांचं जर आपण घेतलं की भगवंतानी नामदेवाला सांगितलं की बास, तू इथनं चालू लाग, पंढरपूर सोड. जोपर्यंत तू पंढरपुरात आहेस तोपर्यंत तुला ज्ञानाची ओळख होणार नाही. जोपर्यंत तू माझ्याशी खेळतोयस तोपर्यंत तुला माझ्या अस्तित्वाची ओळख होणार नाही. खेळतोय पांडुरंग बरोबरच, अंतरच काही नाही, पण अंतर कळणं गरजेचं असतं. आपण गृहीत धरतो, तसं नसतं. मग बाहेर काढलं पांडुरंगाने, जा इथनं जा तू. त्याच्यासाठी आपण बघितलं की सगळे शिक्षक परीक्षा घ्यायला आलेले तिथं आले होते. बाहेर काढलं, पण कोणाच्या हाती कुठं ॲडमिशन द्यावी, कोणाच्या मार्फत द्यावी हे कळणं गरजेचं होतं. मग निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई यांच्या ताब्यात पांडुरंगाने दिलं. जे आपण नामदेव महाराजांची गोष्ट ऐकतो, पण इतके गरीब. ज्ञानदेव म्हणाले नामदेवांना, नामदेव महाराज एवढं असं समाजामध्ये वागून चालत नाही. तेव्हा बाहेर पडले. पांडुरंगाने सांगितलं पंढरपूर सोड. मुलगा बाहेर चाललाय म्हटल्यानंतर आईने भाकरी आणि एक तुपाचं वाडगं दिलं खायला.
की कुठेतरी रस्त्यामध्ये जर काही भूक लागली तर ही सुकी भाकरी या तुपाला लावून खा, म्हणजे अंगी लागेल. निघाले, झाडाखाली खात होते, भाकरी उघडली आणि तुपाचं वाडगं काढत होते बांधलेलं. तेवढंच कुत्रं आलं आणि ती भाकरी पळवली. नामदेव महाराज कुत्र्याच्या मागं वाडगं घेऊन लागले. कुत्रं थोडं पुढं गेलं, पाहिलं नामदेव महाराजाचं, अजून थोडं पळालं. शेवटी ह्या ना त्या कारणाने नामदेव महाराजांनी त्याला गाठलं, कुत्र्याला. त्याच्या अंगावरून हात फिरवला, त्याच्या तोंडातली भाकरी काढली, ती तुपात भिजवली आणि त्या कुत्र्याला खायला घातली. उदाहरण इतकं छोटं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं, नामाचं वर्णन काय करावं? भगवंताची प्राप्ती करण्यासाठी आज आपण म्हणतो की नामस्मरण करावं, नामाचं स्मरण करावं. मग तसं इथं जो इतका सात्विक होता, पण जीवनामध्ये एवढा सात्विक भाव महत्वाचा नाही किंवा उपयोगी नाही. समाजामध्ये तुम्हाला व्यावहारिक दृष्टिकोन हा कळलाच पाहिजे, तेव्हाच भगवंताची ओळख होते. सहज सुख प्राप्त असेल तर भगवंत बरोबर नाही याची खात्री बाळगावी, आणि जीवनात अतिदुःख असतील तरी भगवंत बरोबर नाही ह्याची खात्री बाळगावी. मग सुख आणि दुःख दोन्हीही जिथं समानतेने आहेत, हे ज्ञान झालं होतं, आणि त्या ज्ञानाच्या मार्गाने जो कर्म करतो त्याला योगी म्हटलेलं आहे. त्याला भगवंतानी इथं संन्यास म्हटलेलं आहे, संन्यासी म्हटलेलं आहे, ह्या कृतीला संन्यास म्हटलेलं आहे. आणि मग ह्या तीन भावंडांमध्ये सगळ्यांची हे माहिती होतं. निवृत्तीनाथ शांत, ज्ञानेश्वर महाराज शांत, सोपान महाराज कशातच नाही. पण सगळ्यांनी शांत बसलं तर हा घडणार कसा? म्हणून मुक्ताबाईला हातात काठी घ्यायला लागली. इतकं सुंदर वर्णन काही काही ज्याच्या यांनी लिहिलेलं आहे. आणि मग नामदेव महाराजांना पुढं गुरुच्या शोधार्थ अख्ख्या आपण म्हणतो की भारतभर फिरायला लागलं. हा तो थोडासा विषय वेगळा आहे, कारण मग त्याच्यात शिरलं तर परत आपण इथं भगवद्गीतेत यायला वेळ लागेल. पण गुरुच्या शोधामध्ये नामदेव महाराजांनी भ्रमण केलं, गुरुप्राप्ती झाली. आणि मग जेव्हा पांडुरंगाला आले, पांडुरंगाजवळ आले, तेव्हा पांडुरंगाच्या आणि त्यांच्यामध्ये अंतर निर्माण झालं. भगवंताची प्राप्ती झाली. मी ज्याच्याशी खेळत होतो, ज्याच्याशी दूध पित होतो, ते कोण आहे, ते तत्व काय, ह्याचं ज्ञान झालं. मग इथं अर्जुनाला भगवंत आपल्या बरोबर आहेत, कर्मातनं संन्यास घ्यायला जो सांगतो आहे, असा हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय, तू जे संन्यास म्हणतोयस तो हा नाहीये. इथं तुला लढायला हे लागणारच आहे. आणि तू जर गुरुवचनाला पक्का असशील तर तुला लढणं भागच आहे. तुला विचार करायला अवधी देतो. रणांगणावरती युद्ध चालू आहे, सगळे उभे आहेत. कुठल्या क्षणी कुठला बाण येईल माहीत नाही. अशा अवस्थेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगते, तुला विचार करायला अवधी देतो. म्हणजे किती क्षणांचा, सेकंदाचा हा खेळ असेल. आणि मग तिथं अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतो की असं गुरुचं काय महत्त्व आहे, की गुरुची सेवाच मनुष्याने जर ज्या व्यक्तीला गुरु प्राप्त नाही,
त्यांनी काय करायचं? ज्याला संन्यास घेतल्यानंतर कळलं की मला जीवनामध्ये गुरु असणं म्हणजे जो वाया गेला, या षडरिपूंवरती जो विजय प्राप्त करू शकला नाही, इंद्रियांच्या अधीन झाला, इंद्रियांनी देहाचा आणि मनाचा ताबा घेतला आणि ती व्यक्ती जर वाया गेली तर त्याचा दोष काय? इथं दोन गोष्टी परत येतात की जीवनामध्ये गुरु शोधत येतात असं काही जण सांगतात, पण आपण त्या गुरूंच्या पाठीमागे जायचं नाहीये जे ज्ञान देतात. तो ज्ञानगुरू आपल्याला शोधणं आपल्याला गरजेचं असतं आणि आपल्याला ते घेताना कळतं. आपण मुलाची ॲडमिशन शाळेत घेताना कळतो या शाळेचं स्टँडर्ड काय आहे, इथे याला शिक्षण काय मिळेल. हा नंतर पुढं 10वी 12वी त्याचं पुढं शिकेल का, हे आई वडील तो मुलगा नर्सरीत असताना विचार करतात आणि त्याप्रमाणे त्याचं त्या शाळेची निवड करतात, ज्ञानसंस्थेची निवड करतात. मग तसं इथं प्रत्येक मनुष्याने मनुष्य जीवनामध्ये उत्तम गुरु, ज्ञानी गुरु, उत्तम गुरु, आध्यात्मिक गुरु वेगळा, ज्ञानगुरु वेगळा. मागं सांगितलेलं आहे मागच्या भागात. जोपर्यंत ज्ञान प्राप्ती नाही तोपर्यंत अध्यात्म नाही, आणि जोपर्यंत अध्यात्मच तुम्ही जगत आहात तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती जर तुम्हाला नसेल तर ते अध्यात्मसुद्धा फोल आहे. कर्मातनं संन्यास कसा घ्यायचा? जे कर्म करतोय ते कर्म मनुष्याने विसरलं पाहिजे. हे ज्या अर्थी श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय आणि तो अख्खा योग भगवद्गीता ज्यांनी लिहिली आहे, सांगितलेली आहे, ती नंतर ह्याचे खंड कोणीतरी केलं असेल ना. श्रीकृष्णानं सांगितलं नाही, आज पहिला चॅप्टर संपला, दुसरा चॅप्टर संपला. हे ज्यांनी केलेले आहेत, ही त्याला नावं दिलेली आहेत, ही कळणंच खूप गरजेचं आहे की ह्या योगात काय आहे, सोडणं काय आहे, आणि ज्ञान प्राप्त होऊन सोडणं काय आहे. त्यामुळे हे कळणं गरजेचं आहे. कर्णाला परत गुरूंनी विद्या दिली. गुरुचा अवमान कधीही करू नये. पार्था, तू गुरुचा अवमान करतोय. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं नाही तू माझा अपमान करतोयस. श्रीकृष्णाच्या मनात सुद्धा म्हणजे जो खुद्द भगवंत होता असून सुद्धा त्याच्या मनात अहंभाव नव्हता. पार्था, तू तुझ्या गुरुचा अवमान करतोयस. गुरुदक्षिणा किंवा तिथं रथावर बसल्यानंतर चढल्यानंतर अर्जुन जेव्हा म्हणला त्या श्रीकृष्णाला म्हणतो तूची गुरुबंधू पिता, तूची इष्टदेवता, त्या क्षणी झालेला बदल असतो. आणि ह्या बदलामध्ये जर स्वीकारलंय तर मानणंही गरजेचं असतं. म्हणून तिथं भगवान श्रीकृष्ण जो त्याचा रथही नियंत्रित करत होता, सारथी होता, तोच गुरु होता आणि तोच मित्र होता आणि तोच कृष्ण होता जो अर्जुनाला सांगतोय गुरुला तू ओळखत नाहीयेस, गुरु तत्वावरती चालत नाहीयेस. गुरुने सांगितलं अमुक गोष्ट कर तर त्याच्यात किंतु परंतु नसावं. जी व्यक्ती जीवनामध्ये किंतु परंतु करत असते, एकदा सांगितलं की ही गोष्ट कर की परत त्याच्यासाठी का हा शब्द नसावा. प्रभू रामचंद्रां आणि मारुतीच्या जीवनामध्ये मारुतीने कधी रामाला विचारलं नाही का म्हणून. रामाने सांगितलं, मारुतीने केलं. कारण गुरुला किंवा स्वामींना प्रश्न विचाराचा अधिकार नाही, म्हणजे शिष्याचा अधिकार नाही. गुरुची जी आज्ञा असेल ही पाळलीच गेली पाहिजे. मनामध्ये चुकीचा विचार येऊन उपयोग नाही.
हे भगवान श्रीकृष्णाने सांगताना अर्जुनाला ज्ञानगुरूची आठवण पण करून दिली. अर्जुना पार्था, सर्वसामान्य जीवन जगत असताना ह्या गुरूंची भयांटा समाजामध्ये जर उत्पन्न झाली तर त्या माणसाला कळलं पाहिजे की गुरु कोण आहे आणि दानव, त्यातल्या त्या गुरुतला दानव कोण आहे ही ओळख जर नसेल तर त्या व्यक्तीचा नाश झाल्याशिवाय काही राहणार नाही. म्हणून कोणाच्याही शब्दाला दिसतोय मोठा आहे ज्ञानी, दिसतोय ज्ञानी आणि त्यांनी सांगितलं अमुक अमुक काम वाईट काम कर, तर तुम्ही अज्ञानी आहात. म्हणून पहिल्यांदा ज्ञानी व्यक्ती ओळखणं हे खूप गरजेचं आहे. आणि ज्ञानी व्यक्ती ओळखण्यासाठी स्वतःचं स्वरूप ओळखणं गरजेचं आहे. मला काय पाहिजे, माझ्यातला कुठला रिपू हा जागृत होतोय हे मनुष्याला क्षणाक्षणाला कळलं पाहिजे आणि त्याच्यावरती त्याचं नियंत्रण असलं पाहिजे. मनामध्ये तेवढीच वासना हवी पण तृप्त हवी, अतृप्तता नसावी. आणि वासना म्हणजे फक्त भोगाचीच वासना, म्हणजे अन्नाची सुद्धा वासना असते, फक्त शारीरिक वासना नसते. जी वसते तिला वासना म्हणतात. बघा, वासना गंध माणूस जो असतो ना तो कायम त्याच गोष्टींमध्ये अडकलेला असतो, तो त्यातनं बाहेरच पडत नाही. मग तो खाणारा असो, शारीरिक किंवा अजून बाकी काही गोष्टी करणारा होतो, वासना जिथं शब्द जोडला जातो ही षडरिपूंशी जोडलेली शब्द आहे हा. त्यांनी वसलं आहे, ते आपल्या देहामध्ये अंतर्मनात ते वसलेलं आहे. मग जे वसलेलं आहे ते हलत नाही. गाव वसलेलं आहे म्हणजे नक्कीच हलणार नाहीये, तात्पुरतं नाहीये, कायमचं आहे म्हणून वसलंय. मग वासना ही देहामध्ये, विचारांमध्ये ही कायमची आहेच. पाळण्यातल्या मुलाला मांडीला किंवा त्याच्या लिंगाला हात लावलं ते उद्दीपित होतं, म्हणजे ती वासना नाही पण याच्यामध्ये तो अंश आहे हे त्याचं प्रूफ आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट देहामधले जे षडरिपू आहेत, आपल्या धर्माचा आपल्याला अहंकार हवा. अहंकार म्हणजे अहंकार जो नाश करणारा आहे तो नसावा. कारण जसं म्हणतात की जर पराक्रमी, सावरकर म्हणायचं की पराक्रमी माणूस जर असा बोळचट असेल, हातात शस्त्र नसेल तर तो युद्ध करणारच कसा. एखादी व्यक्ती जर एवढी साधारण, त्याला रामदास स्वामींच्या हातामध्ये कधी तलवार बघितली नाही, पण ज्यांना सल्ला दिला, ज्यांना उपदेश केला, त्या शिवाजी महाराजांच्या हातात तलवार होती. तुकाराम महाराजांच्या हातात कधी तलवार बघितली नाही, पण शिवाजी महाराजांना सल्ला दिला. भगवद्गीतेमध्ये कर्म ते संन्यास ह्या शब्दामधलं अंतर आहे ना, हे आपण समजून घेतोय. कारण प्राप्त आहे पण प्राप्त नाही, आणि ती प्राप्ती आपल्याला करायची आहे. कारण नुसते योग नाही. भगवंतानी इथं अर्जुनाला सांगितलंय, तू गुरुला प्रश्न विचारूच कसा शकतोस. तुला जर एकदा सांगितलेलं आहे की ते गांडी उचल आणि समोरच्यांना तू मार, हे कर्म तुला करायला सांगितलेलं आहे. आणि तुझ्यासारखा हुशार व्यक्ती हा प्रश्न विचारतोय की मी ठीक आहे भीक मागून जगतो, पार्था मला सांग, त्या भिकाऱ्याचं तू उद्या भीक मागशील, तुझ्या राज्यात भीक मागशील, मागितलेल्या भिकेमधले तुला मिळालेल्या दानातलं, भिकेमध्ये दान नाही, क्षमस्व चुकीचा शब्द आला, भिकेमध्ये समोरची व्यक्ती ते भिक्षा कशा पद्धतीने मिळवते ह्याचा 1/4 भोग हा त्या
जो भिक्षा घेतो त्याला भोगायला लागतो. नीट समजून घ्या. आपण कोणाकडनं काही घेतलं, गेलो एखाद्याच्या घरी, जेवायला येतो, जेवलो, आणि त्याची चुकीच्या कमाईने जर ते अन्न असेल, त्याच्या वाईट विचारांचं अन्न ते जर आपण खाल्लं, तर त्याचा त्या व्यक्तीचा 1/4 भोग हा आपल्याला भोगायला लागतो. हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे डॉक्टर जे सांगायचे, कोणाकडे खाऊ पिऊ नका, काही हे करू नका. कारणं काय आहेत? असं नाही आहे. उत्तम ठिकाणी गेलात, मंदिरात गेलात, तिथं प्रसाद घेतला तर चालेल का? तुम्ही ठरवायचा. नियम एकच असतो सगळ्यांना. पण जे आहे उत्तम असेल तर त्यातला 1/4 तुम्हालाच मिळणार आहे. नियम आहे. समोरच्याने उत्तम कार्य केलेलं असेल, त्यातनं जर काही सुख प्राप्त झालं असेल, असं एक उदाहरण धरून चालू. एखाद्याच्याकडे काही खूप संकट आहेत, 16 सोमवारचं व्रत केलं, उद्यापनाला आपण म्हणतो की काय 16 सोमवारच्या उद्यापनाला चाललंय, मग त्याचं एखादं कठीण काम असतं, ते होतं म्हणून तो व्रत केलेलं असतं त्याने, मग त्या उद्यापनाला आपण जातो. पण ज्याच्या कारणासाठी त्यांनी केलेलं असतं, त्यातले 1/4 भोग हे तुम्हाला भोगायलाच लागतात. प्रत्येकाला, तिथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते भोगायला लागतात. म्हणून कधीही कोणाकडं काहीही घेऊ नये. आणि घेतलं तर हे भोग भोगायची तयारी पाहिजे. हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनला सांगतोय ना. अर्जुन म्हणतो की मी संन्यास होऊन भिक्षा मागतो, त्याच्यावर माझा गुजराण होईल. आणि मग तिथं मग श्रीकृष्णाने अर्जुनाला विचारलं, अरे असे तू भिक्षा मागून जर जगलास, ते 1/4 तुला भोगाला, तुला परत कर्म करायलाच लागणार आहे, त्याचं काय करणार? म्हणजे ज्याच्यापासून सुटकेचा प्रयत्न करतोयस आणि जर ते वाईट कर्म असेल, तर इथं यांना मारल्यानंतर तुला जी स्वर्ग प्राप्ती होणार आहे, इथं मारल्यानंतर तू धर्माचं जे काम करणार आहेस, ते जर संन्यासी होऊन जर तुला चुकीचं अन्न ग्रहण केलंस आणि त्यातनं पाप लागलंस, तर तू नरकात नाही का जाऊ शकणार? असं तुला वाटत नाही का पार्था? जे तू म्हणतोयस की सहज शक्य आहे, मला काही नको, तेवढा तू ज्ञानी आहेस का? अर्जुनाच्या मनामध्ये खरंच प्रश्न उत्पन्न होतो की खरंच आहे की ह्याचा विचार तर मी केलाच नाही. म्हणजे आता कर्म करणं निश्चितच आलं. पण परत धनुष्याला हात जातो आणि एकदा सर्व सांगतो की रथ मला मधेमध घेऊन जा, मला सर्वांना पाहायचं आहे. आणि श्रीकृष्ण म्हणतात की तू मधोमधच आहेस, ज्ञानाने बघावं, भौतिकतेने नाही, अंतर आत्म्यानी मनुष्य बघता आली पाहिजे. फक्त समोर आहे हेच वास्तव्य असं धरून जर तू चाललास तर तू अज्ञानी आहेस. लक्षवेधी बाण आपल्याला माहिती होतं की राजा दशरथाला लक्षवेधी बाण त्याच्याकडे ती विद्या प्राप्त होती. आवाज आला की तो न बघता तो बाण सोडायचा, बरोबर ते ज्याला मारायचं आहे किंवा ते शिकारला जनावर असेल ते मारलं जायचं. आणि मग त्यातनंच ते श्रावण बाळाला बाण लागला होता. हीच क्रिया अर्जुनालाही प्राप्त होती. ज्ञान प्राप्त झालंय, कळलंय, आता ज्ञानातनं संन्यास काय आहे इथपर्यंत कळलंय. भिक्षा मागूनही उपयोग नाही हेही कळलेलं आहे. तू सांगतोयस आत्ता की नाही, जर मला भोग भोगायला लागत असेल तर हे मी उत्तम कार्य करतोय, कारण इथं मला स्वर्गप्राप्ती नक्कीच आहे. इथं मी धर्माचं काम करणार आहे, भिक्षा मागणं तिथं अधर्माचं काम होणार आहे. म्हणून तू मध्ये ने. आणि मग तिथं श्रीकृष्ण सांगतोय
सर्वच तुझ्यासमोर आहे, तरी तुला कसं दिसेना? डोळ्यावरची जी झापड आहे, मनुष्य असतात ना, काही वेळा त्याच्यामध्ये झापड येते डोळ्यावर. जागा आहे असं आपल्याला वाटतं की हा जागा आहे, पण झापड असते. शब्द जड व्हायला लागतात, मेंदू जड व्हायला लागतो, आकलन शक्ती कमी होते. बघा, बाकीचे आपण कुठेतरी गेलो किंवा एखादा विषय आपल्याला आवडीचा नसेल ना, तर आपल्याला झोपायला लागते किंवा कंटाळायला लागतं. काय बोर चालू आहे? भगवान अर्जुनाला सांगतायत, जागृत अवस्थेत ये. ज्ञान प्राप्त झालेलं आहे, म्हणजे कर्मातनं संन्यास कसा घडतो हे तुला कळलेलं आहे. तू ज्ञानी आहेस, आता तू योगी आहेस, तुला योग प्राप्त झालेला आहे. मग ह्या योग्याला जागृत अवस्था पण पाहिजे. सर्व माणसांमध्ये बसून जागृत अवस्था पाहिजे. ह्या युद्धभूमीवरती जेवढे समोर उभे आहेत, ह्या सर्वांमध्ये हे सर्व मनाने विचार करत आहेत, कधी युद्ध चालू होईल, मी कोणाला मारू, मी काय करू, अनेक अनंत विचार चालू आहेत. पण ह्या पार्था, ह्या गोष्टीमध्ये तुला जागृत अवस्था हवी. मग तिथं भगवान श्रीकृष्ण विचारतात की केशव, जागृत अवस्था म्हणजे काय आहे? म्हणजे मी केलेली कृती ही योग्य आहे का नाहीये, याचा त्याच माणसाला ठोकताळा येणं म्हणजे जागृत अवस्था आहे. नुसती कृती झालेली कळणं म्हणजे जागृत अवस्था नाही. मी ध्यान करतोय, मी शांत समय ठिकाणी जाऊन ध्यान करतोय, मी हिमालयात जाऊन ध्यान करतोय, जिथं मला कोणी त्रास देणार नाही अशा ठिकाणी ध्यान करतोय, ही पार्था जागृत अवस्था नाही. परत तू तिथं संन्यास याच्यामध्ये अडकलास. ज्या तऱ्हेने कासव संकट येतं समजतात, सर्व अंग आतमध्ये घेतं आणि आपलं कवच फक्त वरती ठेवतं, त्याप्रमाणे जागृत अवस्था म्हणजे जो मनुष्य हे षडरिपू वेळ आली असताना बरोबर नियंत्रित करतो आणि स्वतःचं वेगळं अस्तित्व दाखवतो, त्याला जागृत अवस्था म्हणतात. आणि ही अवस्था दाखवायला कुठं अज्ञातस्थळी जाऊन बसायची गरज नाहीये. जी व्यक्ती अज्ञातस्थळी जातात, त्याला साधना करायची आहे, तो अगदी चाळीत सुद्धा करू शकतो, कारण भगवंताला तो आवाज बरोबर ऐकू जातो. आपण आपल्या मनाचा विचार करतो, माझं लक्ष लागत नाही, निवांत पाहिजे, टी व्ही बंद कर, आवाज बारीक कर, हळू बोला, कारण मुळातच तुम्ही काही सोडलेलं नाहीये, जागरूकता नाहीये. जागृत अवस्था येणं गरजेचं आहे. सगळ्यातच आहे पण कशातच नाही. मुलं बाहेर पडतात शाळा सुटल्यानंतर, पण आईचा आवाज ऐकल्यानंतर ते पोर बरोबर ते आपली आई सुद्धा त्या पोराला, त्या सगळी सारखे दिसायला असतात, बरोबर ओळखते की हे माझंच कार्ट आहे, हा जो आवाज देतोय ना हे माझंच आहे. का? जागरूकता. मग नुसता मुलाच्या ओरडण्याने की आवाजाने आईला कळलं का? तर नाही, तर ते एकरूपता. मग पार्था, जर कर्म कळलं की कर्म हीच क्रिया आहे आणि ही क्रिया करणं हे मनुष्याचा धर्म आहे, हा धर्म करताना, हा क्रिया करताना तू स्वला ओळखणं, स्वची प्राप्ती होणं गरजेचं आहे. स्वची प्राप्ती एवढ्यासाठी होणं गरजेचं आहे की केलेली कृती हा भगवंत करतोय, ह्याच्यामध्ये माझी करणी काहीही नाहीये, करता करविता तो आहे. ह्याचा जेव्हा मनुष्याला साक्षात्कार होतो, त्याला कळतं, हे ज्ञान त्याला प्राप्त होतं, तेव्हा त्याला कर्मातनं मोकळं झालं असं म्हणतात. त्याला संन्यासी असं म्हणतात. हे मी केलं,
हे माझ्यामुळं झालं. म्हणजे तू त्या गोष्टीला धरून बसलेला आहेस. म्हणजे त्या कर्मातनं तू अजून मोकळा झालेला नाही आहेस, तर तू अजून संन्यास स्वीकारलेला नाही आहेस. शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. कर्म ते संन्यास. संन्यास शब्द, कर्म, संन्यास, ह्या दोन्ही गोष्टी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पुढचा अख्खं काहीच करू शकत नाही. आणि मग इथं श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतो की तुला तुझ्या देहाची ओळख आहे का? तू कोण आहेस ह्याची तुला ओळख आहे का? अर्जुन त्याला म्हणतो की पार्था, केशवा, तुला नक्की काय विचारायचं आहे? माझी मला ओळख आहे का म्हणजे काय? तुला नक्की म्हणायचं आहे काय? तुझ्या गुणांची तुला ओळख आहे का? आपण जे शिकतो, आपण एखाद्याला म्हणतो, एखाद्या वाक्यातनं प्रसंगातनं आढळण्यासारखा बोलू नकोस. तो समोरचा शिक्षित असतो, उच्च शिक्षित असतो, पण बोलताना व्यवस्थित बोलत नाही, काहीतरी असं चुकीचं बोलतो. तेव्हा म्हणतो की तुला अडाणी आहेस का? तसं इथं श्रीकृष्ण अर्जुनला बोलतो की स्वची ओळख आहे का? स्वचा भाव कळला आहे का? ज्या व्यक्तीला स्वचा भाव कळत नाही, स्वभाव कळत नाही, तो दुसऱ्याचा स्वभाव ओळखू शकत नाही. कारण तो स्वभावातच अडकलेला असतो, गुरफटलेला असतो. ज्या अर्थी तू मला म्हणतोयस की इथं येऊन परत हातात गांडीव धरून की मला तिथं आता दाखव परत एकदा सगळे, याचा अर्थ तुझा स्वभाव अजून जागृत अवस्थेत नाही. आणि मग इथं अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो की केशवा, तुझं हे बोलणं मला काही थोडंसं सांकेतिक भाषेत वाटतं, कोड्यात वाटतं. मी तुझ्याबरोबर आहे, आपण युद्धभूमीवर आहे, ह्याच्यापेक्षा जागृत अवस्था अशी वेगळी काय असते? आपण म्हणतो की अमुक अमुक देवस्थान हे जागृत देवस्थान आहे. मग बाकीची काय? मग जागृत कशाला म्हणतात? मनुष्याला जागृत राहायला पाहिजे. मग ज्ञान, उत्तम कर्मातनं ते कर्माचं अंगी न लागता मोकळं होणं, तो संन्यास. आणि मग संन्यास झाल्यानंतर जागृत अवस्था मनुष्याला प्राप्त होते. मग ही जागृती काय आहे हे आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम.